ते काय आम्ही हळद लावून बसलो आणि पाण्याचा काय पत्ता नाही. वरून ढग दिसतात ते पण निघून जातात. बरोबर. ते काय शेतातलं आता बोरचं पाणी तर लावेल आहे, पण त्याचं काय वरच्या पाण्याची सर येत नाही शेवटी, किती जरी पाणी लावलं तरी. लवकर लागवड केली आम्ही. तर 5-6 दिवस झाले आम्ही हळद लागवड केली आणि अजून पण पाणी नाही पडला. आता आमच्याजवळ विहीर होती, पण आता विहिरीचं पाणी पण खाली गेलेलं आहे, तर त्यामुळे आता परत आवक वापस पाणी थोडंफार जास्त येत नाही. सध्याची शेतकऱ्याची परिस्थिती आपल्याला माहितच आहे. सध्या बऱ्याचशा 15 दिवसापासून पाणी हे विदर्भामध्ये असेल, मराठवाड्यामध्ये असेल, पडलेलं नाही. आणि जे हळदीचं पीक असेल, वेगवेगळे पिके असतील, ते बरेचसे पेरलेले आहेत शेतकऱ्यांनी. तर आता आपल्यासोबत जे शेतकरी आहेत की त्यांनी हळद पेरलेली आहे, पण पाणी आलेलं नाही आणि ते पाणी देत आहेत. पण आता त्यांच्या काय भावना आहेत, त्यांचं काय अडचण आहेत, ते नक्की आपण जाणून घेऊया. तर आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा बोला ना. यावर्षी आम्ही हळदीची लागवड जरा थोडी लवकर केली, कारण आम्हाला असा पावसाचा अंदाज वाटला की म्हणजे पाणी येईल लवकर बा. पंजाब डकचे त्या इंस्टावर रील्स ऐकून आम्ही म्हणजे असं समजलं की त्यांना सांगितलं होतं की 7 जून ते 14 जूनपर्यंत पाऊस येईल असं. ओके. तुम्हाला वाटलं की बाबा पाणी येईल समजा 7 जून ते, म्हणजे तुम्ही पाहिला व्हिडिओ. आता बरेचसे शेतकरी काय असतात की पंजाब डक असतील, अजून कोणी असे आहेत की जे पाणी सांगतात म्हणून त्यानुसार ते पेरणी करतात. पण शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि पाऊस आलाच नाही, तर त्यामुळे तुम्हाला अडचणी झाल्या समजा. हा, तशी अडचण झाली. पण ते काय आम्ही हळद लावून बसलो आणि पाण्याचा काय पत्ता नाही. वरून ढग दिसतात ते पण निघून जातात. बरोबर. ते काय शेतातलं आता बोरचं पाणी तर लावेल आहे, पण त्याचं काय वरच्या पाण्याची सर येत नाही शेवटी, किती जरी पाणी लावलं तरी. म्हणजे हे जे आता तुम्ही सिंचनाचं म्हणता की बोरचं पाणी यायला हवं, तर त्या हळदीचा त्याला काय फरक पडते का? एवढं परत नाही समजा. एवढा फरक म्हणजे पडते, बऱ्यापैकी पडते, पण वरच्या पाण्याची सर येणारच नाही शेवटी, किती काय केलं तरी. बरं, आहे सरासरी पण सुद्धा पाणी कमी सांगितलंय, तर आपण त्यांना विचारू की त्याबद्दल त्यांचं काय मत सांगा. तर यावेळेस सरासरीपेक्षा कमी पाणी सांगितलेलं आहे. तर यावर्षी पिकाची थोडी हेच होणार आहे. पण ज्या चांगल्या जमिनी येतात त्यामध्ये काही पिकं येतील, पण जे बड्डे रान येतं त्यामध्ये पिकाची अवस्था थोडी म्हणजे पिकच होणार नाही अशी शक्यता आहे. कारण की यावर्षी पाणी कमी सांगितल्यामुळे मग यावर्षी एकच करणे शेतकऱ्याला की जे नवीन पीक लवकर पीक येते लवकर दिवसात, ते पिकाची लागवड करणं आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी. आणि प्रत्येक शेतकऱ्यांना एकमेकांना मदत करायला हवी. आता यावेळेस पाण्याची अडचण असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पाणी त्यांनी एकमेकांना पाणी द्यायला पाहिजे. आणि आता मला विचारायचं, आता तुम्ही हळदीचं सांगतात, तुम्ही किती हळद पेरली, यांनी किती हळद पेरली, आपण विचारणारच आहे. आणि त्या हळदीमध्ये आता सध्या तुम्ही म्हणता की पाणी नाही, तर ते कसं नुकसान होते, कसं म्हणजे त्याचं काय काय प्रक्रिया असते नक्की सांगा ना समजा. हो, आता मी पण एक शेतकरी आहे. मी 2 एकर हळद लावलेली आहे. तर मागचे 5-6 दिवस झाले हळद लावली मी. तर थोडंफार माझ्याजवळ विहीर आहे, तर विहिरीचं पाणी मी दिलं. पण आता विहिरीचं पाणी कमी झालेलं आहे आणि आता वरचं पाणी नसल्यामुळे विहिरीचं पाणी म्हणजे विहिरीला पाणी येत नाही जास्त. तर आता काही विहिरीचं पाणी मोटर चालत नाही आणि वरचा पाणी असल्याशिवाय जमीन पण तेवढी जास्त ओलावा होत नाही. आता खूप जमिनीमध्ये हिट असल्यामुळे हळद अजून जर 10 दिवस पाणी नाही आला तर हळद ही आमची सडून जाऊ शकते आणि आमचं नुकसान होऊ शकते. आता हळकुंड वाळून गेले याचे बघा. हे म्हणजे शेतकरी दाखवते की हळकुंड वाळून गेलेत, म्हणजे कशामुळे की पाणी आलं नाही म्हणून हळकुंड वाळून गेले. पाण्यामुळे. मग आता याचं नुकसान म्हणजे की येत नाहीत समजा. हे जे हळकुंड असतात वर म्हणजे याची म्हणजे आपण फुटत नसते हळद, त्याच्यामुळे दाखवा एकदा सांगा. हो, आता हे जर हळकुंड असले नाही अजून थोडंफार म्हणजे 5-6 दिवस झाले तर थोडी हळद ही कमकुवत होते, म्हणजे याच्यात थोडी ताकद राहत नाही, पण हे उगवून येते. हो, जर आता उद्या परवा जर पाणी झाला तर उगवून येऊ शकते, पण अजून जर 10 दिवस पाणी नाही झाला तर हे पूर्णपणे सडून जाऊ शकते आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होऊ शकते. तर मला सांगा, जर पुढच्या 5-6 दिवस समजा पाणी नाही यायला तर पाहिजेच आपल्याला माहिती आहे, पण जर आला नाही तर काय नुकसान होऊ शकते, काय अडचणी येऊ शकतात हे नक्की सांगा ना याच्याबद्दल. तर 5-6 दिवस जर पाणी आला नाही तर हळद ही पूर्णपणे सडून जाऊ शकते. आणि म्हणजे मग काय होईल माहिती का, हळद एखादं काही ठिकाणी सडेल, काही ठिकाणी नाही सडणार. मग जर चांगला पाणी झाला तर 2 हात हळद उगवेल, म्हणजे याच्यात काही उत्पन्न होणार नाही आणि नुकसान होईल. तर आता मला विचारायचं होतं, यांनी सांगितलं की बाबा रील्स पाहिले असतील किंवा व्हिडिओ आपण युट्यूबवर पाहतो, पंजाब डक असतील कोणी असेल त्यांचं, तर त्या माध्यमातून आपण पेरतो सुद्धा. पण जर पाणी आला नाही तर मग त्या कशा अडचणी येतात, कशा उद्भवतात, आणि म्हणजे शेतकऱ्यांनी कोणावर भरोसा केला पाहिजे? तर शेतकऱ्याने बरोबर आहे की हवामान अंदाज हे बरोबर सांगणाऱ्याने बरोबर सांगायला पाहिजे, कारण की शेतकरी पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहतो. आणि आता सांगतात की
समोरचे 1-2 दिवस पाणी येईल, हे येईल ते येईल, तर शेतकरी काय करतो, हळदीची लागवड लवकर करतो. कारण की प्रत्येकांना काही ना रस्त्याची अडचण असते वावरात शेतात जाण्यासाठी, तर त्यामुळे ते दुसऱ्याचं पेराच्या अगोदर स्वतःची हळद पेरून घेतो. त्याला वाटते की बा 1-2 दिवसात पाणी येईल, 2-4 दिवस काही होत नाही. तर तीच अडचण असते प्रत्येक शेतामध्ये की लवकर पेरते माणूस, रस्ता नसल्यामुळे, असं नसल्यामुळे. आणि मला विचारायचं होतं की आता विदर्भ झाला, मराठवाडा झाला, इथे हळद बऱ्याच प्रमाणात वाढली. तर आता तुमचं गाव असेल, तुमच्या शेजारी असतील, मराठवाड्याचा एरिया असेल, तर किती टक्क्यात हळद पेरली असेल तुम्हाला वाटतं समजा शेतकरी? तर दरवर्षीपेक्षा याच वर्षी थोडं हळदीचं प्रमाण हे जास्त झालेलं आहे. आता मागच्या वर्षी मीच एकरभर लावली होती, यावर्षी 2 एकर लावली. असंच आमच्या गावात काही शेतकरी आहेत की ज्या मागच्या वर्षी 2 एकर, तर यावर्षी 4 एकर लावलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी लावली नाही ती यावर्षी शेतकऱ्यांनी लावली हळद. म्हणजे प्रत्येक जण हळदीकडे वळत आहे. पण यावर्षी आता अडचण झालेलं आहे, हळद पेरून बसले, वरचा पाणी काय येणं, प्रत्येकाचं म्हणजे नुकसान होऊ शकते. मला विचारायचं होतं दादा की आता समजा जे हळद या शेतकऱ्यांनी लावली आहे, आणि आता काही शेतकरी आहेत अशी बी की त्यांनी लावली नाहीये, मग आता त्या शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील ते नक्की सांगा एकदा. तर त्या शेतकऱ्यांची एकच सल्ला आहे की जोपर्यंत जमिनीमध्ये चांगला ओलावा निर्माण होत नाही, चांगला पाऊस तोपर्यंत लावू नका. तोपर्यंत हळद लावूच नका. कारण की तीच आपल्या फायद्याचं राहील शेतकऱ्यांसाठी. कारण की जे सध्या हळद लावून फसलो आता. आता ज्या शेतकऱ्यांना लावली त्या शेतकऱ्यांना काही ऑप्शनच नाही राहिलं. आता नवीन जर बेणं घेणं म्हणल्यावर नवीन बेणं सहसा भेटतच नाही. प्रत्येक जण काय करते, आता हे झालं स्वतः पुरतं बेणं ठेवतो, याच्याजवळ 1-2 पोतं उरते, माझ्याजवळ 1-2 पोतं उरलं तर हा, नाहीतर प्रत्येक जण शेतकरी आपापल्या पुरतं बेणं ठेवते. आणि जे काही ठेवतात तर त्यांना आतापर्यंत विकलेलं असते. इतक्या वेळ कोणी स्वतःजवळ बेणं ठेवत नाही, कारण की हे ठेवत नाही. म्हणजे मला विचारायचं होतं की बा बेणं पण सापडत नाही मग नंतर समजा याच्या समोरची गोष्ट असली तर. आता इथून जर समोर उदाहरणार्थ हे आपलं जर खराब झालं तर इथं आपल्याला बेणं पण नाही. हे सोयाबीन सारखं नाहीये की सोयाबीनचं कसं आहे, तर पाणी नाही झालं, पीक नाही पेरलं तर आपल्याला सोयाबीन आपण पीक बी दुसरं घेऊ शकतो आणि दुबार पेरणी करू शकतो. हळदीचं तसं होत नाहीये. हळदीला दुबार पेरणी करता येत नाही. तर आता मला विचारायचं होतं की शेवटचा प्रश्न आहे की जे आता शेतकरी हे शेती करतात, हळद करतायत वगैरे, आता मागच्या वर्षी तुम्ही हळदच पेरली होती म्हणता तुम्ही, तर मागच्या वर्षी चांगला भाव गेला होता का, मागच्या वर्षी चांगला पाणी पडला होता का, त्याबद्दल थोडं सांगा. हा, तर मागच्या वर्षी जास्त पाणी पडला होता. मागच्या वर्षी झालंय की पूर्ण पावसाळ्याभर आम्हाला हळदीला पाणी द्यायचं पण काम पडलं नाही. एवढा जास्त मागच्या वर्षी पाणी झाला. मागच्या वर्षी चांगला पाणी. हा, मागच्या वर्षी पाणी चांगला झाला. तर हे माझ्यासोबत काही युवा शेतकरी होते, तर त्यांनी त्यांचा मुद्दा सांगितला की हळद पेरून त्यांचं बरंचसं समजा सध्यापर्यंत त्यांना वाटतं की आमचं नुकसान झालं. कारण कसं आहे की त्यांच्याकडे बोर असेल, त्यांच्याकडे इरसुद्धा आहे, पण इरीचं पाणी असेल, बोरचं पाणी असेल, हे तात्पुरतं मर्यादित असते की ते 1-2 दिवसासाठी, 4-5 दिवसासाठी काम येत असते, त्यानंतर ते काम येत नाही असं त्यांचं मत आहे. आणि हळदीचे त्यांनी हळकुंडसुद्धा दाखवलेत की ते खराब होत आहेत, ते हे त्यांनी खराब होत असं सांगितलं. यामध्ये कसं असते की त्यांची उंची वाढत नाही हळदीची किंवा नुकसान होते. तर हेच असेच या पाणी नसल्यामुळे 8-10 दिवसापासून विदर्भ असेल, मराठवाडा असेल, इकडे तर पाणी झालेलंच नाही तेवढं जसा पाहिजे तसा. तर याच पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा खूप नुकसान होत आहे. तर त्या शेतकऱ्यांनी आपल्याला त्यांचं मनोगत, त्यांनी त्यांचं दुःख आपल्याला सांगितलंय. आणि आता जे त्यांनी असं सांगितलं की जे शेतकरी असतील, आता जे शेतकऱ्यांची हळद पेरायची राहिली असेल तर त्या शेतकऱ्यांनी पाणी येऊ दिला पाहिजे, 1-2-3 चांगले पाणी होऊ दिले पाहिजे, त्यानंतरच हळद पेरली पाहिजे असं त्यांचं मत आहे. आणि आमचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद. तुम्ही हळद पेरलेली आहे का ते नक्की सांगा, आणि तुमच्या इकडे पाणी आहे का नाही ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.